नमस्कार मित्रांनो, मनोज कलर प्रोफेशनल पेंटिंग सर्व्हिसेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। माझं नाव मनोज गायकवाड। गेली 17 वर्ष आम्ही पेंटिंग सर्व्हिसमध्ये काम करतोय आणि गेल्या 17 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 6,500च्या वरती प्रोजेक्ट कंप्लीट केलेत। त्याच्यामध्ये फ्लॅट्स असतील, बंगलोज, रॉ हाऊस, कमर्शियल बिल्डिंग, शॉप्स, शोरूम्स, कंपनी शेड अशा सर्व प्रकारची पेंटिंगची कामं केलेली आहेत। त्याच्यामध्ये इंटेरियर आणि एक्सटेरियर दोन्ही पण आपण करतो। आमची जी टीम आहे ही टीम गेली 8-10 वर्षापासून फिक्स टीम आहे, जी वेल ट्रेन आहे, ज्यांना पूर्ण पेंटिंगचं नॉलेज असतं, पेंटिंगची प्रोसेस काय असते, कशी करायची, काय करायचं हे सगळं आम्ही त्यांना ट्रेन केलेलं आहे। पेंटिंग काम चालू करतो त्याच्या अगोदर आपण पूर्ण प्लास्टिकनी तुमचं जे काय फर्निचर असेल ते पूर्ण प्लास्टिकनी कव्हर करतो। त्याच्यामध्ये जे काय प्लास्टिक आपण वापरतो ते नवीन प्लास्टिक वापरतो, जेणेकरून तुमच्या फर्निचरला काही पेंटचे डाग लागायला नको, त्याच्यावरती धूळ जायला नको, म्हणून आपण त्याची काळजी घेण्यासाठी पूर्ण प्लास्टिकनी कव्हर करतो। कव्हर केल्यानंतर जे काय तुमच्या घरामध्ये जे फर्निचर हलवायचं असेल, जसं की आपल्याला बेड हलवायला लागतो, कपाट हलवायला लागतात, जे काय तुमचं फर्निचर हलवायचं असेल, दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं असेल, परत झाल्यानंतर जागच्या जागेवर लावायचं काम असेल, ते सर्व काम आमची लोक करतात। तुम्हाला काही करायची गरज। त्याच्यानंतर आपलं जे काही तुमचं घरात जो काही जुना पेंट असेल, जो काही पूर्वीचा पेंट असेल, तो आपण पहिलं मशीननी घासतो। आता तुम्हाला साईडला तुम्हाला दिसेल जी काही प्रोसेस आपण करतो ती सँडिंग मशीननी घासतोय। सँडिंग करताना जे काही धूळ उडते ती धूळ इकडे तिकडे न पसरता ती बॅगेमध्ये जमा होते, त्याला व्हॅक्यूम असल्यामुळे ते बॅगेत जमा होते। मशीननी सँडिंग झाल्यानंतर तुमचे जे काही घरामध्ये क्रॅक्स असतील, क्रॅक्सला आपण व्ही शेप मध्ये फोडतो। व्ही शेप मध्ये ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये क्रॅक सील भरतो। क्रॅक सील मध्ये आपण एशियनचं किंवा डॉक्टर फिक्सिटचं क्रॅक सील भरतो। क्रॅक सील भरल्यानंतर त्याच्यावरती प्रायमरचा एक कोट होतो आणि प्रायमर झाल्यानंतर पुट्टीचे 2 कोट होतात। सर्वात महत्त्वाचं असतं पुट्टी झाल्यानंतरची सँडिंग। ही सँडिंग खूप महत्त्वाची असते, त्याच्यावरतीच आपल्या घरातला पेंट चांगला दिसणार असतो आणि आपल्या भिंती चांगल्या दिसणार असतात। त्याच्यामुळे आपण सँडिंग करताना माणूस घसाई करत असतो, त्याच्या एका हातामध्ये LED बल्ब असतो आणि तो एका हाताने घासत असतो, म्हणजे प्रत्येक अँगलने तुमची भिंत चेक केली जाते आणि भिंत चेक करून घासली जाते। म्हणून काय होतं की भिंतीवरती जो काय तुमचा वेविनेस असतो, उबड खाबड असते, जे काय स्क्रॅचेस असतात ते सगळे निघून जातात, ते लाईटनी चेक केल्यामुळे ते काही दिसत नाही। त्याच्यानंतर घसाई झाली की घसाई झाल्यानंतर प्रायमरचा कोट होतो। प्रायमर झाल्यानंतर परत एकदा लाईट लावून चेक केलं जातं की काय तुमच्या भिंतीवरती काही राहिलंय का, स्क्रॅचेस आहे का, कुठं उबड खाबड आहे का, हे चेक केलं जातं। त्याच्यावरती काही गरज असेल तर त्याला परत पुट्टी टचअप होतं, परत प्रायमर टचअप होतं आणि प्रायमर टचअप झाल्यानंतर पेंटचा पहिला कोट होतो आणि पहिला कोट झाल्यानंतर दुसरा कोट पेंटचा कंप्लीट करतो। दुसरा कोट झाल्यानंतर जर असं वाटलं की आपल्याला तिसरा कोटची गरज आहे, कारण काही शेड अशा असतात की 2 कोटमध्ये फायनल होत नाही, त्यावेळेस तिसरा कोट पण आपल्याला लावायला लागतो, तो तिसरा कोट पण आम्ही करतो। आणि हे सगळं झाल्यानंतर तुमची जी काय क्लिनिंग असते, म्हणजे तुमच्या घराचं सगळं पूर्ण क्लिनिंग असतं, फर्निचर क्लिनिंग म्हणा किंवा तुमच्या फ्लोरवरती कुठं पेंट सांडला असेल, खिडकीवर कुठं पेंट सांडला असेल, तर ते सगळं क्लिनिंग करून आम्ही देतो। पेंटचा एक टिपकाही कुठे राहत नाही अशा पद्धतीने आम्ही क्लिनिंग करून देतो। जे काही पेंटचं मटेरियल वापरतो हे सगळं ब्रँडेड कंपनीचं असतं। जसं की आता आपल्याकडे एशियनची डीलरशिप आहे, आपल्याकडे स्वतःकडे एशियनची मशीन आहे, जे टिंटिंग मशीन म्हणतो आपण, ती मशीन आहे आणि आपली एशियनची डीलरशिप असल्यामुळे जे काही मटेरियल येतं ते डायरेक्ट कंपनीतून आपल्या दुकानात येतं। त्याची भेसळ हा प्रकार आमच्याकडे करत नाही। जे मटेरियल असतं ते 100% ओरिजिनल प्युअर क्वालिटीचं मटेरियल असतं, कुठेही मटेरियल मध्ये कॉम्प्रोमाइज केलं जात नाही। काम आम्हाला जर परवडत नसेल तर आम्ही डायरेक्ट नाही म्हणून सांगतो, पण कमी पैशात काम घ्यायचं आणि मग मटेरियल मध्ये कुठेतरी शॉर्टकट मारायचा, प्रोसेसमध्ये कुठेतरी शॉर्टकट मारायचा, हे काम आम्ही कधीही करत नाही। आताच तुम्हाला मी इंटेरियर पेंटिंगची जी प्रोसेस असते त्याची तुम्हाला सर्व माहिती सांगितली। जर तुम्हालाही तुमच्या घराला पेंटिंग काम करून घ्यायचं असेल तर आम्हाला नक्की संपर्क साधा। धन्यवाद।